जर हे शरीर निर्मितीच्या कार्यात जर लागलं तर ते आपोआप शुद्ध होतं. बघा, एखादी जर स्त्री जर प्रेग्नंट असेल, कुठलीही प्रेग्नंट स्त्री, तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलंय का त्या स्त्री कोणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रेमात पडली? कधी कल्पना तरी केली का तुम्ही? कधी ह्याविषयी चिंतन केलंय का? कधी असं कधी घडू तरी शकतं का? कधीच नाही घडलेलं आणि घडणार पण नाही. का बरं नाही घडणार? कारण ती सृजनाच्या कार्यामध्ये सहभागी आहे. सृजनाच्या कार्यात जेव्हा तिची चेतना जागृत असते तेव्हा ती तेजस्वी असते. तिथं तेजस एवढं असतं की तिच्या तेजाच्या प्रभावाखाली कोणीच येऊ शकत नाही. माणूस आकर्षित तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा बाहेर काहीतरी भारी असतं. तुम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसलेले, तुम्हाला एखाद्या मारुतीवाल्याकडे बघून असं कमीपणा वाटेल का? वाटेल का? तुमच्या हातामध्ये सोन्याचं घड्याळ आहे, तुम्हाला दुसऱ्याच्या हातामधलं सोनेरी दिसणारं बेंटेक्सचं घड्याळ पाहून हेवा वाटेल का? तुम्ही उंच अशा महालात राहतात, तुम्हाला शेजारची झोपडी पाहून हेवा वाटेल का? नाही. तुम्ही जर चेतनेच्या स्तरावर जीवन जगताय, जीवन अनुभवताय, तर अशा प्रसंगी तुमच्या आतमध्ये दुसरा प्राण आहे. अशा प्रसंगी तुम्हाला कधी उणेपणाची जाणीव होत नाही. माणूस दुसऱ्याकडे आकर्षितच तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा कोणीतरी भारी वाटतं. प्रतिष्ठा, मान सन्मान, अपमान ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी ज्या आहेत त्याही शरीराच्याच अप्रत्यक्ष रूपाने गोष्टी आहेत. आणि म्हणून मन जे गुंतं ते बी शरीरासाठीच गुंतं, नाही तर मन गुंतायचं काही कारण नाही. जी माणसं स्वार्थाच्या पलीकडे जीवन जगतात, ज्या माणसांच्या जीवनामध्ये वासनेला कुठली जागा नसते, त्या माणसांच्या जीवनामध्ये कोणीच गुंतागुंत नसते. मग गुंतागुंत कधी तयार होते? जेव्हा वासना जागृत होते, जेव्हा कामना जागृत होते.